तर आता आपल्याकडे जे काही शेती किंवा शेती रिलेटेड ज्या काही गोष्टी येतात त्या एकदम असा जे पाहिजे त्या स्किलप्रमाणे नाही आहेत. तर आपण काही असं विचारलं कोणाला की असं का, तर आपले काही लोक सांगतात की आपल्यावरती इंग्रजांनी राज्य एवढं वर्ष केलं म्हणून आपण अशा पद्धतीत आहे. बरोबर, ठीक आहे. तर भारतावरतीच राज्य केलं का रे, तर नाही केलं. भारतच गुलाम होता का, तर नाही. चायनासुद्धा गुलाम होता. 1840पासून 1948पर्यंत चायनासुद्धा गुलाम होता. आपण 1947ला आझाद झालो, चायना 1949ला आझाद झाला. तर चायनाचे जे काही पंतप्रधान होते झोऊ एनलॉय ह्यांनी काय केलं की सर्वात पहिल्यांदा स्वातंत्र्य झालं की सर्वात पहिल्यांदा त्यांनी राजकारण सर्व सोडून दिलं. पहिल्यांदा काय केलं, प्रार्थना स्थळ म्हणजे जी काही धार्मिक स्थळं होती ती सरकारच्या अंडरमध्ये घेतली. आणि त्याच्यानंतर काय केलं त्यांनी की शेती, दुसरं काहीच केलं नाही त्यांनी. सर्वात शेती म्हणजे 1949पासून ते 1976 एवढ्या वर्ष ते पंतप्रधान राहिले. आपल्याकडे पंतप्रधान म्हणतात, त्यांच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही. पण एवढ्या वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी शेतीला प्राधान्य दिलं. शेतीला लागणारी लाईट, शेतीला लागणारी पाणी, शेतीला लागणारे रस्ते, शेतीला लागणारे कोल्ड स्टोरेज, हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्या काळामध्ये केल्या होत्या. आणि त्याच्यामुळे काय झालं, चायनाचा पाया एकदम मजबूत झाला. आमच्याकडे आता बघतोच आम्ही रस्ते, नवीन रस्त्यांना काय असतं ते काय होतं, त्यामुळं आपल्या त्यांच्यात तुलना करू शकत नाही. आणि त्यांच्यानंतर म्हणजे 76च्या नंतर त्यांनी काय केलं, जे काय दुसरे पंतप्रधान झाले त्यांनी काय केलं की तर पाया मजबूत झाला होता. त्याच्यामुळे काय त्यांनी केलं की परकीय जे चलन म्हणजे बाहेरच्या कंपन्यांना आपल्या देशात बोलवणे, ह्या सर्व गोष्टी केल्या. त्याच्यामुळे आज चायना त्या स्टेपला आहे ना, आपण कुठल्या स्टेपला आहे ते आपल्याला माहितीच आहे. तर अशा पद्धतीनं त्यांनी सुविधा केल्या होत्या. आणि ते जे होते पंतप्रधान त्यांनी काय केलं, 1949मध्ये पहिल्यांदाच काय केलं तर ह्या प्राण्यांना लसीकरण किंवा चारा ह्या सगळ्या गोष्टींची सुविधा सरकार करत होतं. का, तर आपल्याकडच्या लोकांनी ह्या सर्व गोष्टी कराव्या ह्याच्यासाठी त्यांनी सर्व प्रयोगशाळा केल्या होत्या. त्यांच्याकडे बियाणे ह्या सगळ्या गोष्टी A to Z एकदम नॉर्मल पद्धतीनं, म्हणजे तुम्ही साध्या गावात जरी म्हणला तरी ते मिळू शकतं अशा पद्धतीने त्यांनी केलं होतं. आता आपल्याकडे किती मिळतं काय माहीत नाही. आणि त्याच्यानंतर ते आज चायना कुठे आहे ना आपण कुठे आहे. चायनाचा खरा विकास 1991च्या नंतर झाला. आपला कधी झाला काय माहीत नाही मला, कारण मी भारतातच राहतो त्याच्यामुळं मला माहीत नाही. आणि त्याच्यानंतर ते टप्प्याटप्प्याने केलं. पण आजही जरी चायनामध्ये बघितलं तरी प्राणी आपल्यापेक्षा स्किल 80% जी बाजारपेठ आहे भारतीय त्याच्यावरती चायनाचंच वर्चस्व आहे. कारण खेळणी बिळणी जे काय बावल्या ज्या काय लागतील ते आपण चायनाच्या जाणतो. आणि असं जर बघायला गेलं म्हणजे जनावरं किंवा हे सर्व गोष्टी तर आपल्यापेक्षा त्यांच्याकडे चांगलं. आणि त्यांची शेती पाहायला म्हणजे मी तर व्हिडिओलाच पाहतो त्यांची शेती, कारण आपलं एवढं नशीब नाही की चायनात जाऊन शेती पाहायला. तर त्यांची चायनाची जी शेती करण्याची स्किल आहे किंवा त्यांचं जे मार्गदर्शन असतं ह्या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर नियोजनबद्ध असते. आता आपल्याकडे तसं काही सल्लागार वगैरे तसलं काय नसतं. त्याच्यामुळं आपण खूप साऱ्या कमी गोष्टी पडतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला हे जे काय करायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी मागे राहतात. आणि चायनामध्ये काय केलं त्यांनी म्हणजे सर्वात पहिल्यांदा जाती धर्म भेदभाव वगैरे तसलं काही गोष्टीच ठेवल्या नाहीत. आता तुम्ही म्हणाल की आपल्या भारतात पण तसं काय नाही. पण जेव्हा ह्याची स्कीम येते मेंढ्यांची येऊ द्या, कशाची येऊ द्या, तेव्हा मग दाखलं कशाला जातीचं मागतात. SC ST OBC जनरल ओपन ह्या सगळ्या गोष्टीचे दाखले कशाला मागतात. तर हे कसं आहे, सरकारला दाखवायसाठी फक्त हे की तुमचं नामचं काय नाही किंवा सर्व समान आहे. पण ते आपल्यातच भांडण लावतात. अशा पद्धतीनं आपण मागे राहिलो. आणि ह्याच्यामध्ये काय झालं, चायनाचे जे काही शासक वगैरे जे झाले होते त्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या 7 पिढ्या जगतील ह्याच्यासाठी काय बनवलं नव्हतं, तर त्यांचा देश सर्वात पुढं कुठं जाईल ह्याच्यासाठी नियोजन केलं होतं. आणि त्यांनी त्या प्राण्यांचं शेतीचं सर्व आजही मी जास्त करून चायनाची शेती पाहतो. त्याच्यानंतर मलाही कळतं. आता मेगाशीटची रोपं करायला मला काय माहिती आहे का किंवा मला कुणी अभ्यासक आहे का आपल्याकडं, तर तसं नव्हतं काय. तर चायनामध्ये जी मक्याची रोपं बनवतात आणि मका लावतात त्याच्यानंतर मला कळलं की ही तर मक्याची रोपं करून मका लावतात, मग आपण मेगाशीटची का रोपं करू शकत नाही. तर आपल्याला तसं म्हणजे आपल्याकडे तसली काही सुविधा यंत्रणा वगैरे तसल्या काही नसतात. पण आपल्याला सांगायला पण कोण नसतं. पण चायनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर नियोजनबद्धता असतात. बरं, आता आमच्याकडे शेतीला त्रास आहे, बरं कुठं कंप्लेंट करावी, तर ते काय म्हणतात उगवलेल्या म्हणजे जे काही धान्य उगवतं ना त्याची तक्रार होती, पेरलेल्याच्या धान्याची तक्रार होत नाही. आता कायदा काय सांगतोय, तर असं सांगतो. मग ह्या सर्व तामझाम किंवा ह्या गोष्टींच्या मागे न लागता आपल्याला जेवढं पॉसिबल होईल किंवा आपल्याला जे काही गोष्टी करता येतील, कारण ह्यांच्याबरोबर वेळ घालण्यात आपला वेळ जातो ना, हा गोष्ट सर्वात महत्त्वाची असते.
मग त्याच्यामध्ये काय करायला लागतं की मग आपल्याला शिकावं लागतं. आणि ह्या शिकण्यामध्ये काय होतं की मग काही लोक ह्या फील्डमधनं बाद होतात, तर काही लोक मग जे काय प्रयोग करतात ते ह्या फील्डमध्येच राहतात आणि ते मग त्या टॉप सक्सेसपर्यंत जातात. असं नाही की सर्वांना होत नाही किंवा होत, पण काय होईल तोपर्यंत आर्थिक परिस्थिती पण काहीतरी पाहिजे ना. आता ह्यांच्यामध्ये जरी मेंढीपालनामध्ये जरी मला अभ्यास करायचा म्हणलं 3-4 वर्षे गेली, तर त्याच्यामध्ये काय झालं, तर माझ्याकडे जर आर्थिक बॅलन्स नसतं तर मग मी ह्याच्यामध्ये राहिलो नसतो ना, ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि आमच्याकडे कसं आहे की मी एखादी गोष्ट करतो किंवा माझ्याकडे सर्व माहिती झाली की आम्ही सांगणार नाही, आम्ही काय करणार त्यातला थोडा एक पॉईंट तरी बाकी ठेवतो, जेणेकरून परत परत मला लोकांनी फोन केला पाहिजे, काय गरज पडली. तसं चायनामध्ये तसं नाही आहे ना, त्यांच्याकडं जे काय नियोजन सांगतात किंवा जे काय त्यांच्याकडं शेती वगैरे जे काय करतात ते एकदम डिजिटल पद्धतीनं असतं, एकदम प्रॉपर नियोजन. आमच्याकडे डिजिटल करायचं म्हटलं तर एक तर लाईट तर नसेल, यात एक तर पाण्याची व्यवस्था नसेल, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडं मॅन्युअल आहेत, नॉर्मल गोष्टी आहेत. ह्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कसं आहे, आमच्या 7 पिढ्या कशा राहतील राजकारणात हे महत्त्वाचं असतं, शेती बिती तसलं काही महत्त्वाचं नसतं. आता नशिबानं की तुकाराम मुंडे साहेब आले ते आपल्याकडे, पण तुकाराम मुंडे साहेबांनी हे जे काही केलं ह्या सगळ्या गोष्टी उलट्या पालट्या झाल्या आता किंवा समोर आल्या आता. बरे तुकाराम मुंडे साहेबांच्या अगोदर काय तिथं त्या खुर्चीत कोण बसलं नव्हतं का, किंवा त्यांच्या कारकिर्दीत ह्या सर्व गोष्टी आल्यात का, तर असं क्वचित एखादा माणूस येतो आपल्यात आणि त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत पडतात. नाही तर इकडं काय बिंदास. आणि सर्वात महत्त्वाचं भारतात जी कोण म्हणतं ना पैसा कमवून काय वर घेऊन जाणार आहे, तर सर्वात महत्त्वाचं आहे पैशाशिवाय पानच हालत नाही भारतात. हे त्यांनी एकदा जग फिरावं, माझं तर वैयक्तिक मत आहे. जे म्हणतात ना पैसा घेऊन काय वर जाणार, त्यांनी एकदा जग फिरावं किंवा महाराष्ट्र फिरावा किंवा देश तरी फिरावा, म्हणजे कळेल पैशाशिवाय जग हलतं का पान हलतं. कारण इथे भारतात जर काय जगायचं असेल तर पैशाशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही. पण बाकीच्या ठिकाणी जर अशा काय सुविधा असतील तर खूप सारे प्रोत्साहन असतं, खूप साऱ्या गोष्टींचं म्हणजे माहिती नॉलेज वगैरे ह्या सर्व गोष्टी देत असतात. पण आम्ही तिथंच मागं पडलो आणि त्याच्यामुळे आमच्याकडचं जी काय ही जी आहे हे काय त्या पद्धतीनं झालं नाही किंवा करताही आलं नाही आम्हाला. आणि अशा पद्धतीमुळे जे काय आहे आमच्याकडचं जे काय जनावरं किंवा हे काय शेती करणारी जी काय मुलं आहेत त्यांना ह्या सर्व गोष्टींचा जे काय मार्गदर्शन पाहिजे होतं ते मिळालंच नाही ना. ह्याच्या पलीकडे काय करणार आहे आम्ही. तर आमच्याकडे अशा गोष्टी झाल्यामुळे तर ह्या सर्व गोष्टी झाल्या. आणि जर काय शासनानं असं काय आर्थिक धोरण लावलं असतं किंवा बाबा हे जे काही प्रशिक्षण वगैरे आहेत सर्व काय आहे किंवा ह्याची काय मार्केटिंग किंवा मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर खूप सारे ह्याच्यामध्ये फरक पडला असता. पण तसं न केल्यामुळे तुम्ही अडचणीत कसं राहाल हे त्यांनी पाहिलं. आणि अडचणीत राहिलं की आपल्याला शासन दरबारी जावंच लागतं आहे, आपल्याकडे काही दुसरा पर्यायच नसतो ना. आणि मग शासन दरबारी तुम्ही किती चपला झिजवता हे शासनाला महत्त्वाचं आहे की तुम्ही रोज फेऱ्या मारल्या पाहिजे शासन दरबारी बिना कामाच्या, काही गरज नसते तरीसुद्धा. आता आम्हाला पण काही लोक म्हणलेत की ती सायंदर बी खाते तर तक्रार करा. आम्हाला माहिती आहे तक्रार करून काय होतं आणि किती होतं, काय नाही होतं. आणि इकडे काय तक्रार करायला जाल ते डॉक्युमेंटलाच 400-500 रुपये जातात आणि गुंट्याला 300 का 400 रुपये मिळतात. ते पण बियाचं मिळत नाही. तर तुमची शेती उगवून आली असेल आणि त्याचं नुकसान झालं असेल तर मिळतं. त्याच्यामुळे तसल्या गोष्टी न करता आपण जे काय मॅन्युअल होईल, म्हणून मी तुम्हाला रोपांची संकल्पना का सांगितली, तर असं काही गोष्टी होतातच. आपल्याकडे मका डुकर उकरतात, सर्रास उकरतात. तर चायनाचं कुणाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मक्याची शेती चायनामध्ये कशी होती ती पहा. किंवा मग त्याच्यानंतर मला कळलं की जर ही मक्काची रोपं करून लावू शकतात तर आपण मेगास्वीटसारख्याची पिकाची रोपं करून लावू शकतो. त्याच्यानंतर मग मी जे काय ठिबक वगैरे केलेलं आहे तसंच ठेवलेलं आहे. आता नांगरून वगैरे ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती रोपं बनवून लावणार आहे. तर आपल्याला असं जर काही शासनानं करून दिलं असतं की प्रयोगशाळा किंवा हे लॅब वगैरे अशा गोष्टी टेस्टिंग वगैरे, तर आपल्याकडचं जे काय आहे शेळीपालन मेंढीपालन किंवा गाई वगैरे सर्व काय वाढलं.